फक्त 20,000 दिले. 5 एकर कांदा काढला 12 रुपये एकर. पैसे किती तुम्ही किती दिले त्यांना? 20,000. कापले त्यांचं अंगठा कापून घेतलाय ते पाऊस चालू तरी आम्ही त्यांचं काम क्लिअर करून दिलं. आम्हाला तो काय यांची बोलला? म्हातारी अर्जंट आजारी आहे. काल आम्ही निघून चाललो होतो ते म्हणून काम पुरं करा. आम्ही डबल फिरून गेलो. आम्हाला तो काय बोलला काय एवढा वावर आमचा कापून दे, एवढा वावर कापून द्या, तुमचे पैसे मी देतोय. 5 एकर कांदा काढून घेतला आमच्याकडून. 5 एकर ते म्हणते 3 एकरचे पैसे देतो. 20,000 त्याने आम्हाला कॅश दिले. त्यांनी वरून फसवणूक अशी केली तर रात्री आम्हाला बेऱ्याच्या पाठीमा सोडून दिलं. इथे थांबा रस्त्यामध्ये रात्री आम्हाला त्यांनी सोडून दिलं. आजच्या हवेला सोडून दिलं. त्यांच्या स्वतःची गाडी होती. रस्त्यामध्ये सोडून दिलं त्यांनी आम्हाला आणि असंच सोडून दिलं रात्री. आणि आम्हाला गाडी भेटली नाही. एक ट्रक भेटली त्या आळे फाटीवाला आम्ही उपाशी तापाशी रात्रीभर झोपलो. तुमचं गाव कोणतं? भंडारा कात्रापूर राहतो तालुका आपले अकोला तालुका का? हे गोटीचे आहे आणि ये गोटी ये इगतपूर तालुका आणि आम्ही राजू. तुमचं नाव काय? मंगल मंगल पूर्ण नाव सांग ना. मंगल योगेश राजगुरू. तुमचं वंदना येडे, तुमचं बायडा माधुपडेकर, तुमचं मनाली पैसे ना मेरे रस्त्यावर सोडून दिलं आणि असंच आम्हाला चालू गाडी भेटली आणि आळे फाट्याला उपाशी झोपलो रात्रीभर 9 वाजता. एकच सुद्धा मला काल दिवसभर सुद्धा जेवण दिलं नाही त्यांनी आम्हाला. भाकर दिली नाही, काही नाही दिलं. काल दिवसभर काम असंच केलं. त्या मालकाचं नाव काय आहे? त्याचं नाव राजू साळवे. किती दिवस काम केलं होतं? आम्ही 8 दिवस काम केलं. 7 दिवस. 8 दिवस आणि काल आम्ही निघून गेलो. बिन पैशाच निघून गेलो. परत गावात आले ते अंगावर आले तुम्हाला देऊन किती पैसे घ्यायचे? त्यांच्या 40,000 आले आमचे हिशोबाने. 20,000 हिशोबाने दिले. 20 दिले. 60,000 दिले त्यांनी. फक्त 20,000 दिले. ते म्हणून आम्हाला तुम्हाला 10 वाजता सकाळी पैसे मारलो. आम्ही त्याच्यामुळे फाटे आळे फाट्याला थांबलो. आळे फाट्याला थांबलो ना तर त्याने काय केलं 10 वाजेपर्यंत फोन नाही तर फोन बंद. 10 मिनिटात मारतो, 5 मिनिट मारतो, 20 मिनिट मारतो, 1 तास मारतो. पैसे पाठवले गेलाय आमचं झालं तुमचं. असे फसून आम्हाला इतके त्रास झालाय. बरं या बाबाची आजी आजारी घरी कोमात आहे म्हणून म्हणलं आम्हाला अर्जंट जाणं आहे घरी. तो काय बोलला का एवढा वावर आमचा. हॅलो अहो इथे लोक आले तिथं मग काय कसं काय करायचं? व्हिडिओ चालू झाला. नाही नाही पण तो अगोदरपेक्षा 3 एकर का 5 एकर हा प्रश्न मिटवा ना. हा वावर किती 7 वावर काढली. नाही मग आता पोलीसची गाडी घेऊन येऊ ना आपण पंचनामा करता काय करायचं? काही केलं गावाला येतात आम्हाला. नाही नाही पण तुम्हाला आता असं असं मी काय म्हणतो आम्ही रिसर्च ऐका ना. फोटो बनवणार कष्ट करले आम्ही. या लोकांनी किती दिवस काम केलं तुमच्या प्रामाणिकपणे? हॅलो तुम्ही काय करा हा यावरचा परिचय पर मिटवा ना मग पोलीस केस होण्यापेक्षा. तुम्ही त्यांना किती पैसे दिलेत? तुमच्याकडे पैसे काल खूप वाटतो. नाही नाही आता तुम्हाला त्यांना किती पैसे द्यायचे? तुमच्या हिशोबाने 15,000. आमच्या हिशोबाने 40,000. 3 एकर होईल का? 3 एकर म्हणतोय. वावर 7 वावर काढले. तुमच्या हिशोबाने किती? 40,000 आहे. 40 आम्ही पैसे. रिसर्च बोलतोय 40,000 आहे. हे बरोबर किती पैसे तुमचे? बरोबर की नाही? म्हणजे बोला तुम्ही. 20,000 दिलं आणि अजून आम्हाला 40,000 द्यायचे. अजून 40,000? मग 7 वावर काढले 5 एकर रान काढलं आम्ही. 12,000 एकरना. हा 12,000 एकरना. हा हा मग ते रोजंदार होते का उपते होते? कसे होते? रोजंदार नव्हते लोक का उपते होते? एकाचा वावर 2 एकर तो. चालेल ना 3 एकर म्हणजे काय डोक्यात फरक झाला. एकाचा वावर 2 एकर होतं. तिकडे का येऊ आम्ही? तिकडे का येऊ आम्ही? 7 वावर काढले 5 एकर रान मारले आम्ही. आम्ही घालवली कमाई मोजायला नको देऊ पैसे बुडव आमचे. चल
परत फाटे आले फाट्याला तू हॅलो परत आले फाट्याले फक्त हॅलो कधी दिसत अरे कधी ये तू करे किती दमदाटी करते त्या दादागिरी करते माझी ती हॅलो दादागिरी नाही बोलू नका शिकतो ओ ये फक्त आले फाट्याले तू. हॅलो काय करा वादावादी करू नका उगा ते गुरु नको दाखव 7 वावर काढलेत काय आम्ही येडे काय 3 एकर म्हणतो हा बोल ना काल सकाळी काय गेले बोलला? बोलले कष्ट जाणार आमचे काय जाणार हा बोलून तुला बोलून घेईन आपल्याला हा बरं ते मी काय म्हणतो जे 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 तुमच्या हिशोबाने ते मारा बरं लगेच आम्ही येडे म्हणून. पाहिलं की असं करते. आता पैसे नाही बरं ठीक आहे तुम्ही जे मारून टाका आणि वरच्या नंतर मोजून घेऊ मग हा तीन का 4 दिवस घालता आपण हा दुसरं त्यांना देईल नाही बाई, त्याच्यात पैसे दुसरं काय मी एक ठिकाणी काम केलं त्याच्यात 3-3.5 दिवस काम केलं त्यांनी पैसे दिले नाही आमचे तो बोलतो यांनी पैसे दिले आणि याच्याकडे गेलो याच्याकडे यांनी पैसे दिले मग आम्ही घरी न्यायचंच आहे त्याचं 2 वायदा झालं तर आता 3रा वायदा आहे आता 9 तारखेचा वायदा दिलाय पहिला शनिवार शुक्रवार शनिवार म्हणला आल्यापासून रुपये देईल नाही कोणी नंतर नुसतं काम करायचं. बुधवार गुरुवार म्हणला आणि त्याच्या आता 10 तारखेचा वार आहे त्याचा पैसे हॅलो हा योगेश देवराम लांडे बोलतोय जिल्हा परिषद माझे अध्यक्ष अहो हे लोकांचं काय भानगडे कसले पैसे ते काय काय पैसे बुडवले अहो असे उधार एवढं कांदे काढायला चालतं का हो ते हातावरची माणसं आहेत तुम्ही तर तालुका शिरोली तालुका का मग पॉलिटिशियन कोणते तुम्हाला मग मी काय म्हणतो तुम्ही तो गोडी देवावर मिटवा नाही तर ते आता ते आमच्या संघटनेकडून जर ती फिर्याद झाली तर तुम्हाला विनाकारण जेलमध्ये जावं लागेल असं मजुरांचे पैसे नाही बुडवता येते हा मी ना त्याला 9 तारखेला का त्यांचा मी नंबर घेतलाय सगळ्यांचे पैसे देऊन टाकतोय किती तारखेला 9 तारखेला किती पैसे आहे तुमच्याकडे थोडे काही हिशोब नाही केला पण 15-16 हजार रुपये असं पहा. हॅलो 4 दिवस झाले काय रोज नाही होतं किती दिवस भरले तुमचं काय तुम्ही किती वेळ 4 दिवस भरले सगळ्या माणसांचे किती माणसं आहेत 9 माणसांचे 4 दिवस मग किती पैसे होतात मग आता 17-18 हजार कसं काय हा काय 500 रुपये होतील ते मग तेवढं देणार ना तुम्ही 9 तारखेला मी त्यांना फोन करून सांगितलं मी 9 तारखेला पुढच्या परत पैसे कंप्लेंट लोकांना करून देशाल ना नक्की देणार त्याच्यात काय घे का इथे करू 100% 9 तारखेला फोन करून पैसे दे नाही दिलं मग मग तुमचा मार्ग तुम्हाला मोकळा किती पैसे म्हणजे 18,000 का 18 त्यांचा काय दिवस 18,000 होतं 18,000 होतं त्यांना वेळ ना काय पैसे दिलेले त्यांचा काही खर्च आहे किंवा होईल ना 500 रुपये रोजाला काय होतील ते दिवस भरले 700 रुपये दिले 700 रुपये दिले त्यांनी आम्हाला. आणि 700 रुपये दिले त्यांनी आणि दुसरा काही किरकोळ खर्च आहे काहीच नाही काहीच बाकी नाही नाही दुसरं काही. आम्हाला 1 काहीच रुपया नाही. घेतले आमच्यात काय आम्ही पिणार खाणार नाही माणसं 1 रुपया घेतले त्यांच्याकडून नाही तुमचं नाही पाहू ते एक जण होता ना त्याचा काय संबंध तो आमचा आमच्यात नाही आता त्याला त्याचे पैसे आम्ही भरून दिले तू गेलाय का नाही तो जे एक जण होता ना त्यांनी मला फोन केलता का त्यांना ते पाहून दिलं नाही सांगितलं तुम्हाला 9 तारखेला पैसे देतो तुला त्याचे पैसे आम्ही दिले वायदे नाही झालं भाऊ हा, तुला तिसरा लोक वायदा तू आहे, टाकी तिसरा. सोबत पैसे मला आवडा सांग कुठं. तिसरा वायदा आहे. तुला ते बापाला माझी गालत मारली बिन बोलताना मारली तू आता स्वतः तिलाची त्याला मारला काय आला रे बाबा हा ते बाबा तोंडात काय मारली बाबा मी घरीच नव्हतो ते यांच्यात आहे टुलीतल्या एक जण बाबाला काहीतरी वाचलं बोलले कोणीच कोणीच वाटलं वाटलं बोलणार नाही लक्षात ठेवू आम्ही जे पोट भर येतो आम्ही कधी वाईट बोलणार नाही तुझं बाबा आमचा डोक्यात आहे ना जरा द्यायची बाबा तर म्हणाला का मी त्याला म्हणलं मी तुमची माफी तुला- मागवतो हा? काही मी
यांना म्हणलं तुमचा काही हिशोब असेल ना मी बाबाच्या वतीने माफी मागवतो, तुमचा काही हिशोब असेल ना ते देऊन टाकेल. बर आता 500 रुपये रोजाने त्यांचे काय 17-18 हजार तुमचे पैसे किती तारखेला देणार? 9 तारखेला चालले, 9 चे 10 होईल, 11 नाही, नाही, तारीख. तिचं नाही. कसं काय आता इकडे पैसे नव्हते माणसाने यायला कसं काय आला आले पाठवा आला तपा. हो पण ते हातावरची माणसं आहे, तू असं काय करतो? जायला कसं बाबा, जायचं? पण काय आले नाही, पाऊस आहे लागवडीमुळे, 20 दिवस होऊन गेले, कांदेबंदीमुळे गावाला टाइम इकडे एवढं पावसाने एवढी कांद्याची तारामळ झाली. मी ते तुम्हाला सांगेन 9 ते 10 ही 11 तारीख होऊन देणार नाही, याच्या आपली ते ज्यांचं राहिले पैसे देऊन टाकीन सगळं. बरं ठीक आहे, आता आम्ही काय करतो आजच्या दिवस मग तोवर नाही कंप्लीट करीत, नंतर पोलीस कंप्लीट करू बघा, तुला जेलमध्ये जावं लागेल. टिफिन तुम्हाला मी सांगितलं ते हाय बाई गरीब माणसं आहे ते सगळे इथं ते तिकडे मावशीकडे तू घाबरत आलो घाबरत येते का? हा बोला ना. मग देऊन टाका सगळ्यांचे पैसे मग. मी तुम्ही बरं ठीक आहे, चला देऊन टाका पैसे, देऊन टाका पण नाही तर मग कंप्लीट करेल मग. हा हा हो ठीक आहे. आज शेठ देवराम मांडे बोलतो, जिल्हा परिषद माझे अध्यक्ष. बोला ना. अगं मजुरांचा इथे ते उपाय तापाई झोपले स्टँडला, काय त्यांचे पैसे ठेवले काय मानकडे? नाही. हॅलो, हा येतो म्हणलं पण त्यांना 20 रुपये दिले तर आज येईन, त्यांना म्हणलं साडेदहा करून देतो ना. असं नाही ना पण असं ते मजूर आहेत ते कसं होतं, ती मजूर संघटना आपल्या संघटनेत आलेत, आमच्या संघटनेचं लेटर तिकडे जायला SP ऑफिसला, मग परत कायला इन्क्वायरी कायला नेहमी माणसाची गरज आहे. एकदा बातमी झाली काय झालं तुझ्या कामाला येईल कोणी परत तुमच्याकडे त्यांनी काय केलं ते विचारा तुम्ही. काय काय केलं केलं आणि काय चूक केली बोला. ना आता अर्ध काम टाकून देईल. आज त्यांचं बोला अर्ध नाही. काम टाकून दिलं. बोला ना तुम्ही काय कांदा बोलले. कापून देतात ना. पाण्यात घेऊन पाण्यात जर आई पावसात जर कांदा आजारी कापले का? असेल तर तुम्ही थांबचाल का? हा? हॅलो, तुमची हा, आई बोला आजारी- ना. तुमची आई जर आजारी असली तर तुम्ही थांबचाल? ते माहिती नाही झालं, विचारता बसले म्हणून. किती पैसे राहिले? नाही का, आता काय त्यांनी गरज नसल्याने त्यांना या प्रॉब्लेम काढायला मोजले नाही किती वर्ष काय नाही ते मोजायला लागेल किती वर्ष काय किती एकर आहे ते? आम्ही 7 वावरा काढल्या. मोजायला लागेल. तिथं आता अंदाज काय सांगायचं. दरवर्षी नाही बाबा, माहित असेल ना. हा दरवर्षीचं माहित असं असं आम्हाला तर सांगितलं माहिती तर. तुम्हाला माहित आहे ना किती शेत आहे? जरा प्रमाणिकपणे सांगा ना, जरा खरं बोल ना. आम्हाला न्यायला आला तर सांगा 5 एकर आहे. 5 एकर म्हणले 6 एकर आहे, पण 5 एकर झाले आपले. मी सांगितलं तुम्ही तुमचं मोजून घ्या. तुम्ही पैसे किती आहे पण ते पाठवणार का पोलीस केस करू? मी बघा बघा तुम्ही आता असं नको करू, गरिबांचा नको चालतं तुम्ही जबाबदार माणसं आहे. आमची आई आजारी आहे तरी आम्हाला म्हणतात का खोटा बोला ते. जर ते ऐका ना त्यांनी मोजायचं. आम्ही नाही यायला आम्ही पाहिजे. मोजायला यायला रे कमी. इमानदारीमध्ये 5 तुम्ही एकर मोजा पाहिजे. आणि तुम्ही सांगायला काय नाही त्यांना काय बघतो आम्ही पैसे पाठवून द्या. जगावलं त्यांचं. सांगा प्रमाणे उगाच केस बिची ऐका ना. अहो तुम्हाला माणूस नाही परत भेटत, तुमचं नाव खराब आहे, तुम्ही आता गरिबांचा नका चालता गाडी घेऊ. म्हणजे आम्ही कांदा कापून दिला. तू तुम्ही घरामध्ये कांदा काल clear करून काल दिला पाऊस तुमचा. पडत होता, तू काय बोलला माहितीये का? घरामध्ये होती तर तू म्हणतो हे भिकारी आज उसका दिवसभर म्हणतो. माणसं उपाशी ठेवली, भाकर नाही दिली. भिकारी उसका म्हणतो घरी, तुम्ही बोलतो भिकारी उसका. तू पाहिजे नाही मग काय करायचं किती कर. तू खोटं बोलला ना, तू परत ते सरळ तुम्ही खोटं बोलता हा. पैसे इमानदार देऊन टाकायचे माणसाला बाळाला मला पाहिजे आता नाही. दिवस भाकर दिली नाही. विकड्यासारखी दरवाजामध्ये बसू नका, जा उठा तिकडे निघा. हॅलो हॅलो केस कारण नाही काही नाही तुम्ही असं नका बोलू. माझ्या पाच राहा फक्त मग तुम्ही. नाही नाही, पण तुम्ही म्हणता काय ते सगळं काय करा, देत नाही काय करते करा, मग इकडे येऊ का आमचे संघटन लोक काय करायचं म्हणजे काय करू आम्ही घरी येऊ रात्री. तुम्हाला नाही ना, तुम्हाला वादळ करायचे का? हॅलो मी काय म्हणतो, दिले काढून कांदे दिले काढून दिले काय म्हणतो, आपण तुम्हाला नेहमी गरज आहे माणसाची, तुम्ही म्हणता काय करायचं ते करा, म्हणजे ही बोलायची भाषा नाही ना. तुझी आई जर आजारी असली तर तू राहशील का? आमचं काम करून देशील क्लिअर? बरं जाऊ द्या, तुम्ही किती वाजता पैसे पाठवा सांगा तुम्ही फक्त. कसं काय विश्वासाचीच आहे. आम्ही अगोदर काम केलं मग तुमच्यात पैसे मागतोय. तुम्हाला काय माहिती विश्वास करा राहतो. जसं असेल ना तर ते देऊन टाका, वाद घालू नका. अरे बघा आमच्या कष्टाचा पैसे आहेत आमचं. तुझा लेक स्वतः न्यायला आला तर म्हणतो 5 एकर कांदा आहे. आम्ही घरात मोजून घेऊ. बरं काय आता हे पैसे पाठवा, वाद नको तुम्ही असे बोलू नका परत कोणला काय देत नाही काय करते का असं तुझी भाषा असेल ना. बरं पोलीस काय आलो ऐका ना, तिथं ना तुम्हाला मग ऐका ना, हे बघा आमच्याकडे सगळे आम्हाला पण हे बघा संघटना आमची लई मोठी आहे राज्याची. तुम्ही काय म्हणले आता हे बोलतो आम्हाला म्हणता, साधारण काय ठेवले. करता 5 करणार? एकरची बोलली होती फक्त आम्ही.
नाही, कोण नाही, खोटं? तुम्ही खोटं बोलताय. ऐका ना तुम्ही काय करा आम्ही ते काय काय खोटं असेल ते पैसे मारा आम्हाला हे बघा आम्हाला सगळे आम्हाला आमच्याकडे रजिस्ट्रेशन आहे मजूर संघटना हा. आम्ही फार तुमच्या तिथून आदिवासी वाद आहे, साहेब, पण टाका हा. उठून टाकू आम्ही म्हणा. तुम्ही काय करा ते काय असेल देऊन टाका घरी. आम्ही नाही कमी यायला मागायला, तुम्ही येऊ शकत नाही आम्ही म्हणा. बरं तुमच्या हिशोबाने काय असेल ते टाका तुम्ही 5 एकरचे पैसे तुम्ही देऊन तुमच्या टाका. हिशोबाने पाठवा चला हा किती वेळापर्यंत पाठीचा नाही बरं, ठीक आहे. आणि दोन झाले, 4 झाले. पाठवा चला चालेल. आम्हाला 10:30 असा वायदा केला तर पाठवा, सकाळी पाठवा 10:30 वाजेपासून म्हणते पैसे पाठवतो आता वाजले किती 4 वाजले